गाईज, कशा आहात सर्वजण? अर्थात सर्वांनी मजेत असलं पाहिजे. तर आलेल्या सगळ्यांचा मूड ऑफ झालेला आहे काही ना काही कारणामुळे, त्यामुळं ते काही शेअर करणार नाही, पण सांगू शक्य झालं तर नक्की सांगणार आहे. आणि आत्ता जेवण्यासाठी निघालेलो आहोत, तर ड्रेस चेंज केलेला आहे. सचिनने पण चेंज केलेला आहे अशा प्रकारे. आणि परी मॅडम, तर आत्ताचं लुक असं आहे, मस्त. तर चला मग आता जेवण वगैरे करणार आहोत आम्ही. आणि पसारा भरपूर असा पडलेला आहे, इग्नोर. मुक्ता, हे डब्ल्यू, हा ना टकले, हा तिला चांगले आले. हे बघा कोण दिसते, कोण दिसते, स्माइली करा, स्माइल करा. हे पडल, सोंग पडली होती. हे पडल पडल. सोडू नको, सोडू नको. तर ही आपली छोटीशी स्वामी सेवेकरी आहे. तर आम्ही आहे ना इथे स्वामींचं गाणं लावलं होतं, तर ती कशी टाळ्या वाजवती आणि शूट चालू आहे तिने पाहिलं ना की ती थोडा वेळ थांबली. तर आरती किंवा स्वामी दिसले की ती आहे ना टाळ्या वाजवायला सुरू करते. तर पहा, मोबाईलमध्ये चालू आहे ना, तर ती ते ऐकून ऐकून आहे ना टाळ्या वाजवायचं काम तिचं चालू आहे. तर ही बाळ आहे ना माझ्या फ्रेंडचं होतं, आणि सचिन दोघंजण जरा गाडीवरती जाऊन फिरून आलेले आहेत. तर आम्ही सर्वजण गप्पा मारत बसलेलो आहोत. तर इथं गेल्यावरती आहे ना आम्ही फॅमिली मेंबर्सला भेटल्यासारखंच आम्हाला वाटतं. तर छोटंसं पिल्लू खूप क्यूट आहे, आणि ते आहे ना तिला हे असले पुडे वगैरे खायला खूप आवडतं, म्हणून ते कशी करते ते रिअलमध्ये तुम्ही पहा. पडल पडल पडल. दीदी दीदी, हा तुमची सोय करायची. चला चला, जेवण वगैरे आवरलं. थोडा वेळ आहे ना माझी फ्रेंड्स म्हणजे त्या इथंच असतात, त्यांच्याबरोबर गप्पा वगैरे मारल्या, त्यांच्या बाळाबरोबर तिकडे आता निघालेत बीचला. पोट भरते का नाही खेळून खेळून? हो, तर उलट झालं सकाळी, त्यामुळे आता खेळूय. होय का? चालत जायचंय ना नाही, गाडी लांब पडते ना जास्त, त्याच्यामुळं गाडीमध्ये जायचं. सीएनजी आता संपलेलं आहे, पण पेट्रोल आहे ना, पेट्रोल आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. चला मग मस्तपैकी आहे ना बीचचा एन्जॉय करूया. तर आता आहे ना मी बीचला निघालेलो आहोत. मस्तपैकी 4 वाजलेले आहेत आणि मस्तपैकी बीचचा एन्जॉय घेण्यासाठी निघालेलो आहोत. तर पहा, एकदम डोंगराच्या साईडचं हॉटेल आम्ही बुक करत असतो नेहमीप्रमाणे. तर हे आहे ब्लू डायमंड हॉटेल. तर त्याच्याविषयी थोडक्यात नंतर मी सांगेनच. व्हिडिओ त्यासाठी लास्टपर्यंत पहा. कसला लाट आहे. ह्यावेळेस नाही करायचं असं ATV राईड 100. मस्त सनसेट व्हायचा टाइम आहे. फायनली बीचवरती आलेलो आहोत. मस्त थांब आता आम्ही आमचे लगेच पोरांची गडबड चालली.
लाटा बघा, लाटा कशा येते ते. तुझ्याकडे बघते. मस्त असा बीचचा एन्जॉय केला. एक नंबर. शाईन आली. आता भेळ खायची. चला मग आता हॉटेलवरती जाऊया. त्यानंतर मागच्या वर्षी ताईंनी गॅप घेतला होता फिरायला, यावर्षी आले. कामातून बळच सवड काढायला होती. काय करायचं, वेळ नसल्यावर कामाचा वेळ काढावा लागतो एन्जॉयसाठी स्वतःच्या. काय चला भेळ खायची आता. चला भेळ खायला, चला भेळ. चला चला भेळ भेळ पळा पळा. घाबरवती काय? काय केलं राईट. हे विनाकारांचे पैसे ह्याच्यात. हा हा विनाकारांची काय नाही विनाकारण. त्याला नफा नफा आणि बीचच्या साईडला सगळी हॉटेलच आहेत. बीचच्या साईडला पण आपण ठेवू शकतोय मस्तपैकी हॉटेल. आपल्याला बसायला खुर्चीच नाही. हा उभा राहूनच आता इथे जागाच नाहीये. आता मुलांसाठी भेळ आणि आमच्यासाठी पाणीपुरी मागवली. सचिन गेले तर भुट्टा आणायला. आणि तर भट्टी उडते. हा या भेळ खायला. या वेळ कॅबिन मध्ये रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत, तरी पण आम्ही बीचवरतीच आहोत. मस्तपैकी पाणीपुरी एन्जॉय केलेली आहे आणि खूप छान छान रिसॉर्ट आहेत. बीचच्या बाजूला पण आहेत, तर आपण इथं पण येऊ शकतो आणि रेट पण रिजनेबल असतात. आणि गाड्या पहा अजूनही चालल्यात. खाली उभे पूर्ण भिजलेली आहे आणि आंघोळीला नंबर लागलेत, त्यामुळे आंघोळीच्या लाईन मध्ये उभे राहिली लास्टला सगळ्यांच्या. सगळ्यात पहिली मी, दुसरा याच्यात करायसाठी जायचं. मस्त एन्जॉय केला मस्त. आणि एक गोष्ट सांगायची ती काय झालं म्हणजे कॉमेडी वाटते मला थोडीशी. आम्ही आता ह्या ज्या रूम मध्ये आहे ना, तर ती रूम आतमधून लॉक झाली आम्ही यायच्या अगोदर. तर
आम्ही पलीकडची रूम घेतली. ही लॉक झाल्यामुळे लॉक होती. ही का 2-3 महिन्यापासून लॉक होती का? म्हणजे ऑफ सीझनला इकडे जास्त कस्टमर येत नाहीत ना, त्यामुळे आम्ही सेकंड फ्लोअरला रूम घेतलेली यावेळेस. आणि मग गॅलरीतून तो माणसाने आतमध्ये एंट्री केली, ही रूम ओपन केली. ह्या रूममधून पुढच्या रूममध्ये गेला. आणि जी अश्विनीताईंनी रूम घेतली ना, ती रूम पण आतून लॉक होती. आणि आहे ना अश्विनीताईंची पण रूम काय, कारण काय होत आहे ना, आपण रूम घेतो, मग आपण व्यवस्थितपणे लॉक करत नाही, त्यांची चावी त्यांना परत रिटर्न करत नाही, त्यामुळे हे त्यांना प्रॉब्लेम येत असतात. मग हे POPचं काम चालू आहे त्यांचं वरचं. पलीकडे एक हॉल आहे, त्या हॉलमधून त्याच्या शेजारच्या रूममध्ये म्हणजे अश्विनीताईंच्या रूममध्ये त्या माणसाने उडी मारली, POP मधून खाली उडी मारली डायरेक्ट आणि लॉक ओपन केला. त्यामुळे आहे ना, कधी पण आपण जिथं जाऊ राहिला तिथं त्यांचे ACचे रिमोट असू द्यात किंवा लॉकच्या चाव्या वगैरे असू द्यात, त्या व्यवस्थित दिल्या पाहिजेत त्यांना, कारण त्यांना हे त्रास होत असतात नंतर. यो 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 गार लागते. हे माझा लुक. केस सुकायसाठी टांगल्यात आणि ते यशाद आहे पहा. तर ताईंच्या रूममध्ये आलेले आहे. आणि होय, उघडतं का परत ते लॉकचा लय प्रॉब्लेम आहे. हा, हेअर वॉश नाही केले, बीचच्या पाण्याचेच हेअर वॉश झालेले आणि खरं करायला पाहिजे होते, पण खूप लेट झाले. आणि डोकं पण एवढं दुखतंय ना प्रवासाने, दगदगीने खूप डोकं दुखायला लागले आता. आणि ताईंचे कपडे धुवायचे चालले आणि बाहेर पहा. चला मग गॅलरीतून खालचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवते. आणि सचिन म्हणजे आपले पण सचिन आणि ताईंच्या मिस्टरांचं नाव पण सचिन असेल, दोघं पण जेवणाचं सांगायला गेले, म्हणजे आम्ही जेवणामध्ये काही घेऊ काय नाही ते. तर चलाच मग जेवणामध्ये आज काय काय घेणार आहे ते पण तुमच्यावर शेअर करेल. आणि मुख्य पॉईंट आज आहे ना, ह्या हॉटेलमध्ये 99% लोक आमच्याच गावाचे आहेत. 99% म्हणजे बाय चान्सली सर्वजण आजच्या दिवशीच आलेले आहेत. म्हणजे किती काय म्हणतात त्याला, तसं झाले बाय चान्स. पण सर्वजण ज्याच्या त्याच्या नादात आहेत, सर्वजण ज्याच्या त्याच्या ह्याच्यात आहेत. तर आमचा एन्जॉय आमच्या साईडला आणि बाकीच्यांचा एन्जॉय त्यांच्या साईडला, आहे का नाही परी? तिथं जेवण बनवायचं काम चालू आहे ना, तर भाऊ, ताई आणि मी आहे ना, ते पाहायला गेलेलो होतो कसं काय बनवता येत. आणि स्वच्छता पण तुम्ही पाहू शकताय, किती छान आणि क्लिनिंग व्यवस्थित आहे. अजिबात असं कुठं घाणेरडेपणा कुठंच दिसून आलेलं नाही आहे. त्यामुळे आहे नाही, अशा गोष्टी खरंच खूप छान वाटतात. चला, जेवणामध्ये आहे ना, चिकन मागवलेलं आहे आम्ही, चिकन आणि चपात्या. राईस वगैरे जे लागेल ते नंतरनं घेऊ. आणि मला सॅलेड लागतं, हे भाऊंना आणि निकिताला माहिती होतं, त्याच्यामुळे आहे ना, त्यांनी भरपूर असं सॅलेड अगोदरच दिलेलं होतं. आणि परीला इथं वाटलं आहे ना, मी फोटोज काढत आहे, त्यामुळे ती पोज देऊन उभं बसली होती. नंतर तिला मी म्हटलं की व्हिडिओ चालू आहे. तर चलात मग आता मस्तपैकी आम्ही जेवण एन्जॉय करतो आणि नंतरनं मी तुमच्याबरोबर बोलते. तर हे आमच्या फ्रेंड सर्कल. तर इथलं हॉटेलचं मॅनेजमेंट हे असं सांभाळतात हे, आणि ह्यांचे मिस्टर सगळं बघतात, आहे का नाही? ह्यांच्याकडचं असतं सगळं. आणि ह्या वेळेस आहे ना, मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल, जरी कोणी या साईडला दापोलीला यायचं म्हटलं तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही रूम बुक करू शकताय. आणि चार्जेस वगैरे पण एकदम व्यवस्थित आहेत. आणि जेवणाचं म्हणजे जेवण पण खूप व्यवस्थित आहे, त्यामुळे काहीच प्रश्न नाही आहे. आणि आम्ही प्रत्येक वेळेस आता 3 वर्ष झालं कंपल्सरी आम्ही इथंच येतो, दुसरीकडे जातच नाही. दर मुक्ता दर आहे बघा. हां, मग छान आहे का? छान आहे. मम्मीला दीदी दीदी मम्माला नाही म्हणते. हातात देते खाते तशी पाडल. आईस्क्रीम पार्टी सुरू आहे अभि, आईस्क्रीम. चलत मग आता आईस्क्रीम आम्ही एन्जॉय केलेली आहे. आणि हे काही फोटोशूट आणि व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करते, जे तुम्हाला केव्हा बीचवर गेलं तर त्याच्यामुळे मदत होणार आहे. आणि शॉर्ट व्हिडिओच्या थ्रू तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ हे फोटो तर पोहोचणारच आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आहे ना, जास्तीत जास्त लाईक करा. चॅनलवरती नवीनच आलेलं असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलात मग भेटूयात आपण अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. सर्वांनी काळजी घ्या.